माघी गणपती का साजरी करतात त्याचे महत्त्व जाणून घ्या। गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत। या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस आपण साजरे करीत असतो। पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो। दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो। तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो। मग ही गणेश जयंती माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते। तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेशमूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही। तशी परंपरा किंवा प्रथाही नाही। गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्र ग्रंथात सांगितलेले नाही। काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात। काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते। गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून धुंडीराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावे तसे सांगण्यात आले आहे। दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याची ही प्रथा आहे। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या चतुर्थीला तिलकुंज चतुर्थी म्हणतात। षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात। कोंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंज चतुर्थी असेही म्हणतात। या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा असते।